Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about letter writing. As you know that there are two types of letters, formal letter and informal letter. Which one will be better to write in the exam? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत लेटर रायटिंगबद्दल. जसे आपल्याला माहिती आहे की लेटर रायटिंगचे दोन प्रकार पडतात, फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर, आणि दोन्ही लेटर्स एक्झाममध्ये येतात. पण कोणतं लेटर लिहिल्यानंतर तुम्हाला अधिक मार्क्स मिळू शकतात, आणि लेटर रायटिंग जे 5 मार्क्ससाठी तुम्हाला असतं, त्या लेटर रायटिंगचे मार्क्सचे डिव्हिजन्स म्हणजे जेव्हा चेक करतात लेटर, ते मार्क्स कशा प्रकारे देतात, या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फॉर्मल आणि इनफॉर्मल असे दोन टाईप्स पडतात. आपण एक एक टाईप्स घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल डिस्कस अबाउट इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर जे 5 मार्क्सला तुम्हाला विचारला जातो, ठीक आहे, 5 मार्क्स. आता 5 मार्क्सचे डिव्हिजन्स म्हणजे त्याच्या फॉर्मॅटच्या अनुसार मार्क्स कशा प्रकारे डिवाईड केले जाते ते आपल्याला बघणार आहोत. याच्यामध्ये इन्फॉर्मल लेटरमध्ये जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो, त्या क्वेश्चनमध्ये तुमचं नेम आणि ॲड्रेस दिलेला असेल, अँड दॅट नेम अँड ॲड्रेस यू हॅव टू राईट हिअर, दॅट इज कॉल्ड सेंडर्स ॲड्रेस. म्हणजे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे, आणि तो या प्रकारे नेम असेल, त्यानंतर तो ॲड्रेस, याला हाफ मार्क्स आहे डेटपर्यंत. नेमपासून ते डेटपर्यंत तो हाफ मार्क्स आहे. तो कशा प्रकारे लिहायचा पुढे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे आपण पत्राची सुरुवात करतो डिअर फादर, डिअर फ्रेंड, या प्रकारे त्याला सॅल्युटेशन बोलतात, त्याला हाफ मार्क्स आहे. म्हणजे 5 मार्क्सचं डिवायडेशन तुम्हाला मी सुरुवातीला एक्सप्लेन करून देतो. त्यानंतर आपण एक क्वेश्चन घेणार आहोत, त्याच्यानुसार कोणतं लेटर आपण कशा प्रकारे लिहायचं ते आपण पुढे बघणार आहोत. हे झालं सेंडर्स ॲड्रेस अँड सॅल्युटेशन, म्हणजे आपण पत्र डिअर फ्रेंड किंवा डिअर अंकल या प्रकारे. त्याच्यानंतर जो फॉर्मॅट आहे तो ओपनिंग पॅरेग्राफ. तुम्हाला त्यानंतर लेटर हे 3 पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट पॅरेग्राफ जो लिहितो आपण ओपनिंग पॅरेग्राफ, त्याच्यानंतर मिडलचा पॅरेग्राफ, मेन पॅरेग्राफ त्याच्यामध्ये असणार ते आपण डिटेल एक्सप्लेनेशन देतो, अँड देन क्लोजिंग लाईन्स म्हणजे पॅरेग्राफ एंड करतो. आता त्या पूर्ण लेटर रायटिंगच्या ह्या तिन्ही पॅरेग्राफला मिळून किती मार्क्स आहेत? 2.5 मार्क्स. सेंडर्स ॲड्रेस, देन सॅल्युटेशन स्टार्टिंग तिथे केलेले आहे, 1 मार्क्स झाला, आणि हा 2.5 म्हणजे इथे टोटल मार्क्स झाले 3.5 मार्क्स आहे. त्याच्यानंतर जे सबस्क्रिप्शन युअर्स लव्हिंगली किंवा युअर लव्हिंग फ्रेंड, जे त्याला सबस्क्रिप्शन म्हटलं जातं, त्याला हाफ मार्क्स आहे. टोटल असे 4 मार्क्स झाले. आता 5 मार्क्स आहे, मग 1 मार्क्स कुठे आहे? 1 मार्क्स जो आहे, जो तुम्ही बॉडी ऑफ द लेटरमध्ये जे लेटर रायटिंगमध्ये जे तुम्ही सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करतात, त्याच्यामधील ग्रामर हे बघितलं जातं, ते 1 मार्क्ससाठी ग्रामर असणार आहे. म्हणजे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहित आहात की नाही, स्पेलिंग मिस्टेक कुठे होते, हे सर्व गोष्टी 1 मार्क्ससाठी असणार आहे. सो दिस वे हे इन्फॉर्मल लेटरचा हा फॉर्मॅट आहे. 5 मार्क्सचे डिव्हिजन्स आपण इथे बघितलेलं आहे. आता आपण बघूया की सेंडर्स ॲड्रेस, जसं आपण इथे परत ते देणार आहे. सेंडर्स ॲड्रेसमध्ये नेम, ॲड्रेस, आणि हे सॅल्युटेशन झालं. माय डिअरनी सुरुवात करू शकता किंवा डिअरनी सुरुवात करू शकता. डिअर फ्रेंड किंवा डिअर फ्रेंडचं नाव लिहू शकता. हे सॅल्युटेशन झालं. त्याच्यानंतर हे लिहिल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेटर रायटिंग 3 पॅरेग्राफमध्ये लिहितो, 1, 2 अँड 3. आता काही विद्यार्थी जे आपले मराठी मीडियम किंवा वर्नॅक्युलर मीडियमचे स्टुडंट असतात, ते वाक्यरचना करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी मी सांगेन की इन्फॉर्मल लेटर तुम्ही प्रिफर करा लिहिण्यासाठी, त्याला पसंती द्या. त्याच्यामध्ये तुम्ही 2 पॅरेग्राफच्या अगोदर तयारी करू शकता. एक पॅरेग्राफ मात्र तुम्हाला त्या एक्झाममध्ये जो क्वेश्चन दिलेला असतो त्याच्या पॉईंटचा बनवायचा आहे. मग 2 पॅरेग्राफ्स तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवू शकता. सो ओपनिंग पॅरेग्राफ जो स्टार्टिंगचा आहे, जे की तिथे आपण कॉमन लाईन्स यूज करू शकतो, या लाईन्स तुम्ही बाय हेड किंवा पाठांतर करून ठेवा. सो डिअर फ्रेंड, राईट ए लेटर टू युअर फ्रेंड असेल, मग माय डिअर फ्रेंड किंवा फक्त डिअर फ्रेंड स्टार्टिंग केली, हाफ मार्क्स तुम्हाला इथे मिळाला. ॲड्रेस दिलेला आहे, तो व्यवस्थित लिहायचा आहे. मी तुम्हाला क्वेश्चन पुढे एक्सप्लेन करणारच आहे. आता हा पॅरेग्राफ त्यानंतर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर या लाईन्स तुम्ही लिहू शकतात. हे कोणासाठी सांगत आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मनाने इंग्लिशमध्ये वाक्यरचना करता येत नाही. आता या लाईन्स कॉमन लाईन्स याला म्हटलं जातं. त्या कशा प्रकारच्या आहेत? हाऊ आर यू, सिम्पल लाईन्स आहेत, जी की आपण जेव्हा मेसेज पाठवताना या लाईन्सचा बऱ्याच वेळा सेंटेन्सचा यूज करू शकतो. हाऊ आर यू, कसा आहेस तू? आय मिस यू लॉट, तुझी खूप आठवण येते. आय रिसिव्ड युअर लेटर किंवा आय गॉट युअर लेटर म्हणू शकता. मला तुझं पत्र मिळालं, आय रीड इट, मी ते वाचलं. आय बिकेम व्हेरी व्हेरी हॅपी ऑर सॅड. आता हॅपी ऑर सॅड जर तुमचं दिलेला क्वेश्चन
सपोज युअर फ्रेंड हॅव हॅड ॲन ॲक्सिडेंट आणि यू गॉट द इन्फॉर्मेशन अबाउट हिम, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटली त्याला ॲक्सिडेंट झाला, म्हणजे दुःखद पत्र असेल तर आय रीड इट अँड आय बिकम व्हेरी व्हेरी सॅड, त्या टायमाला तुम्ही सॅड लिहू शकता, अदरवाईज हॅपी लिहू शकता. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दॅट क्वेश्चनच्या नुसार. पुढे काय म्हणू शकता, डोंट वरी अबाउट मी, माझी काळजी करू नको किंवा माझी काळजी करू नका. आय एम बिझी इन माय वर्क, मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे. आय एम सेंडिंग दिस लेटर फॉर अ स्पेशल पर्पज, एका विशेष कारणासाठी, एका विशेष उद्देशाने मी हे पत्र तुला लिहित आहे. सो दीज आर द कॉमन लाईन्स. कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जरी आला तर ओपनिंगचा पॅरेग्राफ तुम्ही हा लिहू शकता. आता हा जो मिडल पॅरेग्राफ आहे तिथे तुम्हाला जे पॉईंट्स दिलेले असतात, आता बघा तुम्ही सरळ नीट बघा, ह्या टोटल 3 पॅरेग्राफला 2.5 मार्क्स आहे. ऑलरेडी दोन पॅरेग्राफ आपले तयार होऊ शकतात, तुम्ही बाय करून ठेवू शकता. क्लोजिंगचा पॅरेग्राफ आणि हा पॅरेग्राफ. क्लोजिंगचे पॅरेग्राफ आपण एंड करतो लेटर रायटिंगचा. हाऊ इज ग्रॅनी, आपण एन्क्वायरी करतो, ग्रॅनी कशी आहे म्हणजे आजी कशी आहे. गिव्ह माय बेस्ट रिगार्ड्स टू एल्डर्स, घरातील सर्व मोठ्यांना माझा नमस्कार सांग. राईट मी सून, मला लगेच पत्र लिही. आय ॲम वेटिंग फॉर युअर लेटर. हे आपण सगळ्या प्रकारच्या ज्यांना लिहायला सांगितलेलं आहे पत्र, मग फादर, अंकल, फ्रेंड, सिस्टर वगैरे असून त्यांना या लाईन्स आपण कॉमन लिहू शकतो. सो हे 2 पॅरेग्राफ्स ऑलरेडी आपले तयार आहेत. फक्त 1 पॅरेग्राफ जर आपल्याला म्हटलं इथे आपल्या बऱ्याचशा मिस्टेक झाल्या आणि हे 2 पॅरेग्राफ आपल्याला याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक नाही, कमीत कमी 1 मार्क्स या दोन्ही पॅरेग्राफचे मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे वरती आपल्याला किती भेटलेला आहे, 1 मार्क मिळाला, हा 1 मार्क मिळालेला आहे, म्हणजे तुमचे 2 मार्क्स इथे तयार झाले. त्यानंतर क्लोजिंग जे ज्याला आपण सबस्क्रिप्शन म्हटलं जातं, युअर्स लव्हिंगली, हा सगळ्यांसाठी लिहायचंच आहे. युअर्स लव्हिंगली किंवा युअर्स लव्हिंग फ्रेंड, युअर्स लव्हिंग सिस्टर या प्रकारे, किंवा युअर्स लव्हिंगली लिहा कॉमा, आणि जे स्टार्टिंगला नाव लिहिलं ते एंडिंग लिहायचं आहे. म्हणजे याचा हाफ मार्क्स मिळाला, 2.5 मार्क्स इथे तयार झाले. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काही ग्रामर नाही आहे, ग्रामरचे मिस्टेक्स आले नाही, त्यामुळे त्याचा तो हाफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतो. सो नियर अबाउट इथे जरी चुका झाल्या तर नियर अबाउट 3.5 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळू शकतो. पण या देखील लाईन्स तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकता, ते आपण पुढे बघणार आहोत. तर मी तुम्हाला ज्या स्टुडंटला इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांनी या प्रकारचा हा जो फॉर्मॅट आहे बिगिनिंगचा आणि एंडिंगचा लाईन्स त्या तुम्ही बाहेर करू शकता. आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चन बघूया, त्याच्यानुसार लेटर कसं लिहायचं इन्फॉर्मल लेटर ते बघूया. क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A असेल. राईट ए लेटर ऑफ A1 और A2. A1 किंवा A2 लिहा. A1 हा इन्फॉर्मल असेल, A2 हा फॉर्मल असेल. तर तुम्ही अगोदर सिलेक्ट करा प्रॉपर A1. हे लेटर रायटिंग वगैरे किंवा इन्फॉर्मल लेटर असेल लिहिण्याची गरज नाही, तुम्ही आन्सर शीटमध्ये डायरेक्ट क्वेश्चन नंबर 5A अँड A1 म्हणजे तुम्ही A1 इन्फॉर्मल लेटर सिलेक्ट केलं. आता क्वेश्चनमध्ये काय काय फाइंड आउट करणार. क्वेश्चनमध्ये जेव्हा लाईन्स दिलेल्या असतात त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग तुम्ही फाइंड आउट करायचं, नेम आणि ॲड्रेस फाइंड आउट करा. नेम, युअर नेम, इमॅजिन यू आर असं दिलेलं असेल. अटेम्प्ट एनीवन, कोणतं एक लेटर अटेम्प्ट करा म्हणजे A1 किंवा A2. इमॅजिन, कल्पना करा दॅट यू आर आदित्य और आदिती तावडे, म्हणजे तुमचं नाव, आता गर्ल आणि बॉईज दोघांची नावं दिली असेल. गर्ल्स यू कॅन राईट द नेम ऑफ द गर्ल आदित्य असं म्हणू शकता, की चुकून तुम्ही नावाची अदलाबदल झाली तरी काही हरकत नाही, पण दोन्ही लिहू नका. आदित्य तावडे नेम भेटलेला आहे. आता नेम हे पूर्ण लाईनमध्ये काय आहे, ॲड्रेस आहे, तो आपल्याला प्रॉपर ॲड्रेसमध्ये लिहायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेम दिलेला आहे ते नेम या प्रकारे लिहा, एक लाईनमध्ये द्या, फुल स्टॉप द्या. त्याच्यानंतर काय दिलं आहे, दिलेलं असणार आहे रिसाइड, म्हणजे तुम्ही राहता C/302 प्रेरणा निवास, म्हणजे त्याच्यानंतरचा पुढे C/प्रेरणा निवास कॉमा, इथे फुल स्टॉप आहे. प्रेरणाचं P कॅपिटल, निवासचं N कॅपिटल, ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे ॲड्रेस तुम्हाला इथे प्रॉपर लिहायचा, कारण त्याला 1 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे 4 आणि पिनकोड दिला आहे. आता तोच ॲड्रेस या प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर कॉमा पुणे अँड पिनकोड झाल्यानंतर तिथे फुल स्टॉप द्यायचा. सो ॲड्रेस इथे कंप्लीट झाला आणि त्याच्या खाली डेट. आता डेटमध्ये काय करायचं आहे, जर तुमच्या क्वेश्चनमध्ये कुठे डेटचा उल्लेख झालेला असेल, ओके तुमचं एक एक्झिबिशन आहे किंवा ट्रिप जाणार आहे नेक्स्ट मंथमध्ये, त्या डेटची वगैरे 2025-24 अशी काही डेटचा उल्लेख झालेला असेल तर तेव्हा थोडासा विचार करून त्या दिलेल्या डेटच्या अगोदरची डेट टाका, 10 दिवस 8 दिवस अगोदरची. जर इथे कुठेच डेटचा उल्लेख केला नसेल तेव्हा तुमच्या मनाने कोणती डेट टाकू शकता. फॉर एक्झाम्पल ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी डेट टाकू शकता. सो या प्रकारे यू कॅन सिलेक्ट द डेट. आपण 23 फेब 2026 डेट. सो या प्रकारे प्रॉपर एका लाईनमध्ये यायला पाहिजे.
ठीक आहे. कॅपिटल लेटर वगैरे बघितलं, नावाचं तुम्हाला प्रत्येक नावाचं शब्दाचं फर्स्ट लेटर कॅपिटल आहे. ॲड्रेस कंप्लीट झाला, इथे फुल स्टॉप आणि इथे फुल स्टॉप. सो हाफ मार्क्स तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे, कारण ऑलरेडी तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल. तर क्वेश्चनमध्ये फर्स्ट तुम्ही काय चूज करणार, इन्फॉर्मल लेटर चूज केलं, त्यामध्ये नेम आणि ॲड्रेस फाइंड आउट केला. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला सॅल्युटेशन म्हणजे स्टार्टिंग करायचं आहे. स्टार्टिंगमध्ये कोणाला आपल्याला लिहायचं, तू राईट अ लेटर टू असं लिहिलेलं असेल. कुठे, इन्फॉर्मल लेटरच्या बॉक्समध्ये. राईट अ लेटर टू यंगर सिस्टर, कधी कधी दिवस राईट अ लेटर टू युअर सिस्टर, राईट अ लेटर टू युअर ब्रदर, फादर, असे वेगवेगळ्या प्रकारे असेल. हां, आर्या तिचं नाव पण दिलं आहे, हू इज स्टेईंग इन हॉस्टेल, जी हॉस्टेलमध्ये राहते आहे. टू मेक हर अवेअर अबाउट द सायबर क्राईम, तिला अवेअर किंवा मग तिला एक सतर्क करायचं आहे की सायबर क्राईम की इंटरनेटमध्ये फ्रॉड किंवा क्राईम गुन्हा होत आहे, त्याच्याबद्दल तिला थोडीशी माहिती द्यायची आहे. यू कॅन ऑल्सो यूज युअर ओन पॉईंट्स. आता तुम्हाला इथे या पॉईंट दिले असतात. पॉईंट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंगच्या रूपामध्ये पॉईंट्स असतील किंवा शब्दाच्या रूपामध्ये पॉईंट्स असतील किंवा अशा सेंटेन्सच्या रूपामध्ये पॉईंट्स असेल. आता आपल्याला याचं एक, आता दुसरं गोष्ट काय बघितलं, नेम आणि ॲड्रेस फाइंड आउट केला, त्यानंतर कोणाला लिहायचं ते फाइंड आउट करा. राईट अ लेटर टू युअर यंगर सिस्टर, मग तुम्ही स्टार्टिंगला लिहू शकता डिअर आर्या, आर्याचं नाव दिलेलं आहे तिथे, यंगर सिस्टर म्हणजे लहान बहीण. डिअर किंवा काही ना ते कळलंच नाही, डिअर सिस्टर एवढं लिहू शकता, किंवा सिस्टर, डिअर सिस्टर आर्या असंही लिहू शकता. क्लिअर झालं, कारण तुम्हाला याला देखील हाफ मार्क्स आहे. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये काय काय बघितलं, नेम, ॲड्रेस आणि कोणाला लिहायला सांगितलं ते लिहिलेलं आहे. त्यानंतर जे आपलं पूर्ण लेटर, बॉडी ऑफ द लेटर आहे, लेटरचं 3 पॅरेग्राफमध्ये म्हटल्याप्रमाणे फर्स्ट पॅरेग्राफ जे आता तुम्हाला बाहेर करायला, पाठांतर करायला सांगितलं आहे, तो ॲज इट इज लिहा. फॉर एक्झाम्पल जसं आपण बोलू, हाऊ आर यू, आय मिस यू लॉट, आय रिसीव्ड युअर लेटर, आय रीड इट, आय बिकम व्हेरी व्हेरी हॅपी, डोंट वरी अबाउट मी, आय एम बिझी इन माय वर्क, आय एम सेंडिंग दिस लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. कोणालाही पत्र येऊ देत, याच पॅरेग्राफची ओपनिंग तुम्ही करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मी ते तुम्हाला मिडलचा जो पॅरेग्राफ आहे तो दिलेल्या पॉईंटच्या अनुसार तो तुम्हाला तयार करायचा आहे. नाऊ यू आर अवेअर ऑफ, आता इथे तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटी, इंग्लिशचे नॉलेज किती आहे त्याच्यानुसार तुम्ही सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करणार आहात. तरी देखील हे या पॉईंटचा यूज करून तुम्ही एक एक वाक्य बनवू शकता. नियर अबाउट 5-6 सेंटेन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पल जर तुम्ही बघितलं तर हे सेंटेन्स पण सोपे आहेत. सायबर क्राईम इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग क्राईम. आजकाल इंटरनेटमधून जे क्राईम होतात ते एकदम वेगाने हा क्राईम गुन्हा वाढत चाललेला आहे. सायबर सिक्युरिटी इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट, त्यासाठी आपली सायबर सिक्युरिटी आपल्याला पाहिजे. सिक्युरिटीबद्दल सांगायचं आहे. सायबर अवेअरनेस इज कन्सिडर्ड लो, पण लोकांमध्ये सायबरबद्दल जे गुन्हा होतो त्याच्या अवेअरनेस किंवा जनजागृती कमी आहे. द क्वांटम ऑफ ऑनलाईन फ्रॉड इज हाय, जे ऑनलाईन फ्रॉड होतात म्हणजे तुम्हाला फसवलं जातं ते जास्त प्रमाणात होत आहे. सुप्रीम कोर्ट अँड NGOs आर वर्किंग टू स्प्रेड लीगल अँड सायबर अवेअरनेस. सुप्रीम कोर्ट, त्याच्या आणखी काही समाज संघटना आहेत, हे सायबर अवेअरनेसच्या वतीने जनजागृती करीत आहेत. सो हे पॉईंट्स तुम्हाला यू हॅव टू राईट टू युअर यंगर सिस्टरला हे या पॉईंट्सबद्दल लिहायचं आहे. ठीक आहे. आता ते सिम्पल पॉईंट्स, एक सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला मी आन्सर तयार करून दिले. बघा, फर्स्ट पॅरेग्राफ झाला, एक पॅरेग्राफ झाल्यानंतर एक लाईन ब्लँक सोडा. पूर्वी काय होतं, आपण 2 वळी 2 एक सोडून इथून स्टार्ट करायचं, पण असं नवीन नियमानुसार बघा, ॲड्रेस झाला एक लाईन ब्लँक, डिअर आर्या एक लाईन ब्लँक, म्हणजे पॅरेग्राफ पडण्यासाठी लाईन ब्लँक किंवा लाईन रिकामी सोडायची आहे. एक लाईन ब्लँक सोडली. आता बघा, आपण सायबर क्राईमबद्दल आपल्या सिस्टरला अवेअर करीत आहोत, ते कशा प्रकारची वाक्यरचना तुम्ही बघू शकता. आय एम रायटिंग दिस लेटर टू टेल यू, तुला सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे काय, अबाउट सायबर क्राईम. काय सिम्पल लँग्वेज आहे, याच्यामध्ये काय अवघड शब्द वाढतो. ठीक आहे. नाऊ डेज, सध्याच्या दिवसामध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये मेनी क्राईम्स हॅपन्स, बरेचसे क्राईम किंवा गुन्हा घडत आहे ऑन द इंटरनेट. इंटरनेटवरती बरेचसे क्राईम घडत आहेत, होत आहेत. ओके. सम पीपल सेंड फेक मेसेज. आता हे क्राईम कसे इंटरनेटच्या माध्यमातून आहेत ते तिला आपण एक्सप्लेन करून सांगतो, हे तुम्हाला देखील माहिती आहे. सम पीपल, काही लोक, सेंड पाठवतात आपल्याला फेक मेसेजेस, म्हणजे खोटे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाठवतात. देन और कॉल्स टू चीट अदर्स, किंवा फेक कॉल्स येतात लोकांना चीट करण्यासाठी, फसवण्यासाठी. अदर्स अँड स्टील मनी और पर्सनल इन्फॉर्मेशन, किंवा आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते याच्याबद्दल कॉल येतो, किंवा आपली जी इन्फॉर्मेशन आहे ते पैसे आहे ते त्याच्यावरती ते गायब केले जातात ऑनलाईन मनी फ्रॉड कॉल करून. सो या प्रकारचे सायबर क्राईम इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत, हे तिला आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आपण त्या लिहिलेलं आहे, प्लीज डू नॉट शेअर युअर पासवर्ड. मग त्याच्यासाठी अवेअर काय करू शकतो, यू हॅव टू टेल द सायबर सिक्युरिटीबद्दल तिला अवेअर करतोय, कशा प्रकारे आपण सिक्युरिटी ठेवली पाहिजे स्वतःच्या मोबाईलची इंटरनेट यूज करीत असताना. डू नॉट शेअर युअर पासवर्ड, OTP और बँक डिटेल्स विथ एनीवन. कोणालाही OTP शेअर करू नका, पासवर्ड शेअर करू नका किंवा बँक डिटेल्स सांगू नका किंवा शेअर करू नका. डू नॉट क्लिक ऑन अननोन लिंक्स. ज्या लिंक तुमच्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमात येतात, तुम्ही जेव्हा एखादा फेसबुक इन्स्टा चालवताय त्यावेळेस लिंक ओपन दिसतात, पॉपअप होत असतात, त्याच्यावरती क्लिक करू नका. ॲक्सेप्ट फ्रेंड रिक्वेस्ट ओनली फ्रॉम पीपल यू नो. जेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला येते तेव्हा ज्या लोकांना तुम्ही ओळखता त्यांचीच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करा. कीप युअर सोशल मीडिया अकाउंट्स प्रायव्हेट. तुमचा अकाउंट प्रायव्हेट ठेवा. अँड यूज स्ट्रॉंग पासवर्ड. आणि त्याचा पासवर्ड स्ट्रॉंग असू दे. आता हे जे तुम्ही सेंटेन्स जर बघितलं, दीज आर द व्हेरी सिम्पल सेंटेन्स. लाईक अ 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड स्टुडंट्स ऑल्सो कॅन राईट दिस टाईप ऑफ sentences like please do not share your password, OTP or bank details with anyone. Do not click on unknown links or accept friends request only from people you know. Keep your social media accounts private and use the strong password. If you see, आता इथे आणखीन आपण क्लोजिंगच्या लाईन्स काय लिहितोय, इफ यू सी एनिथिंग सस्पिशियस, जर तुला आणखीन सस्पिशियस काय जाणवलं, इन्फॉर्म युअर टीचर और हॉस्टेल वॉर्डन, बिकॉज शी इज लिव्हिंग इन हॉस्टेल. ती हॉस्टेलमध्ये स्टे थांबलेली आहे, राहते आहे. मग ते सांगितलं की सस्पिशियस काय तुम्हाला जाणवलं, ते इन्फॉर्म युअर टीचर और हॉस्टेल वॉर्डन, जे हॉस्टेलचं जे देखरेख करण्यात त्याला तुम्ही इमिडिएटली इन्फॉर्म करू शकता. सो दिस वे हा मिडलचा पॅरेग्राफ आपण क्रिएट केला आहे, जे की त्याला 1 किंवा 1.5 मार्क्स त्याला असतो, कारण ऑलरेडी आपण फर्स्ट पॅरेग्राफ स्वतःचा आपण बनवलेलं आहे. आता क्लोजिंगचा पॅरेग्राफ जो तुम्हाला सांगितलेला होता, क्लोजिंगचा पॅरेग्राफ काय आहे की हाऊ इज ग्रॅनी. हां, इथे जो क्लोज हाऊ इज ग्रॅनी, गिव्ह माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स. आता इथे थोडीशी कॉमन सेन्स आपण बाळगू शकतो. तिला आपण ती हॉस्टेलमध्ये राहते, आजी कशी आहे तिला आपण विचारू शकत नाही. जर ती कुठे घरी राहत असते किंवा नातेवाईकडे राहत असते तर आपण ती विचारणा केली असते. सो यावेळी तुम्ही लिहिणं योग्य ठरणार नाही. त्यासाठी आपण क्लोजिंगच्या लाईन्सचा पॅरेग्राफ या प्रकारे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, स्वतःची काळजी घे. राईट मी सून, मला लगेच पत्र लिही. आय एम वेटिंग फॉर युअर लेटर. सिम्पल वे. सो दिस वे वी हॅव क्लोज द लेटर. हा 2.5 पैकी ते तुम्हाला मार्क्स दिला जाईल. ठीक आहे. टोटल फर्स्ट पॅरेग्राफ तर ऑलरेडी आपला आहेच. आणि देन सबस्क्रिप्शन याला बोलला जातो शेवटच्याला, युअर्स लव्हिंगली. जो स्टार्टिंगला जो ॲड्रेसमध्ये आपण सुरुवातीचं नाव लिहिलेलं आहे तेच तुम्हाला एंडिंगला इथे लिहायचं आहे. आदित्य आपण टाकलेलं आहे. सो इन दिस वे बाय युझिंग सिम्पल लँग्वेज यू कॅन राईट इन्फॉर्मल लेटर. हे झालं इन्फॉर्मल लेटरबद्दल. आता काही विद्यार्थी बोलतात आम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं आहे. फॉर्मल लेटरमध्ये मात्र आपण काही स्वतःच्या मनाने लाईन्स लिहू शकत नाही. तो पण बघूया. सुरुवातीला आपण बघूया फॉर्मल लेटरबद्दल. ठीक आहे. आता हे इन्फॉर्मल लेटर आपण कंप्लीट केलेलं आहे. फॉर्मल लेटरबद्दल तेच पॉईंट्स असणार आहेत. मग फॉर्मल लेटर कोणाला लिहायला सांगितलं ते बघा अगोदर. राईट अ लेटर टू एडिटर, जे न्यूज एडिटर असतात त्यांना पत्र लिहा. द टाइम्स ऑफ इंडिया. टू ऑर्गनाईज वर्कशॉप ऑन सायबर क्राईम अवेअरनेस, त्यांना सांगायचं आहे पत्र लिहून की तुम्ही सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये एक अवेअरनेस काय वर्कशॉप आयोजित करा, म्हणजे सेमिनार घ्या मुलांना जनजागृत करण्यासाठी. यू कॅन ऑल्सो यूज युअर ओन पॉईंट्स. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट बघूया. 5 मार्क्सचे डिवायडेशन कशा प्रकारे असतो. याच्यामध्ये देखील तुम्हाला सेंडर्स ॲड्रेस लिहायचा आहे, जो आपण स्टार्टिंगला लिहिला, हाफ मार्क्स आहे. त्यानंतर दुसरा ॲड्रेस लिहायचा, एक लाईन ब्लँक सोडून, रिसिव्हर्स ॲड्रेस. आता इथे आपण कोणाला पत्र लिहितो आहोत, एडिटर ऑफ टाइम्स ऑफ इंडियाच्या एडिटरला पत्र लिहित आहेत. मग त्याचा ॲड्रेस असणार आहे, तो कुठे असेल, तो इथेच असणार आहे. इथे तयार करायचा आहे, द एडिटर टाइम्स ऑफ इंडिया मुंबई पुणे, खाली या प्रकारे तुम्ही खाली नेम ऑफ द प्लेस लिहू शकता. आणि त्याच्या पिनकोड दिल्यानंतर त्याच्या मनाने तुम्ही पिनकोड तिथे टाकू शकता. ठीक आहे. हे झालं. याला पण हाफ मार्क्स आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक ॲड केला तो मग सब्जेक्ट, कशाविषयी तुम्ही लिहित आहात. आता तो सब्जेक्ट तयार कसा आहे की ते तुम्ही आता सायबर क्राईम टू मेक अवेअर अबाउट सायबर क्राईम, अशा प्रकारे तुम्ही तिथे सब्जेक्ट तयार करू शकता. सॅल्युटेशन सांगितलं म्हणजे सुरुवात, जसं आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये डिअरनी सुरुवात केली, माय डिअर फ्रेंड किंवा माय डिअर सिस्टर किंवा डिअर सिस्टर आर्या, या प्रकारे. याच्यामध्ये सॅल्युटेशन तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये सॅल्युटेशनमध्ये रिस्पेक्टेड सर और मॅडमनी करायचे. आता सांगितलं आपण ओपनिंग पॅरेग्राफ. पुढचा जो आहे रिस्पेक्टेड सर किंवा मॅडमनी केल्यानंतर
याच्यामध्ये पण 3 पॅरेग्राफ येईल. ओपनिंग पॅरेग्राफ सांगितलं आपण. इथे आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये ओपनिंग पॅरेग्राफच्या लाईन्स बाय केल्या होत्या. इथे बाय करायचं नाही. इथे तुम्हाला स्वतःची थोडीशी यू हॅव टू टेल अबाउट युअर ओन इन्फॉर्मेशन. स्वतः कोण आहात, कशाबद्दल लिहितं ते थोडीशी ओपनिंग पॅरेग्राफमध्ये लिहायचं. क्लोजिंग पॅरेग्राफ पण च्या अकॉर्डिंग टू त्या क्वेश्चनच्या अनुसार लिहायचे आहेत. सबस्क्रिप्शनमध्ये याचा शब्द जसं युअर्स लविंग लिहितो, इथे युअर्स लविंगलीचा नाही, युअर्स फेथफुली, थँक्यू वगैरे तिथे लिहिलं जातं. ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सेंडर्स नेम, रिसोर्स ॲड्रेस, सब्जेक्ट, रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम, फर्स्ट पॅरेग्राफ, बॉडी ऑफ लेटर, लास्ट पॅरेग्राफ कसा आहे तो पुढे आपण बनवू. आणि एंडिंगला आपण थँक्यू, युअर्स फेथफुली, सेंडर्स ॲड्रेस. एक पॅरेग्राफ झाल्यानंतर काय करायचं, ब्लँक लाईन सोडायची. याला देखील 2.5 मार्क्स आहे, याला हाफ मार्क्स आहे. आणि शेवटी 1 मार्क फॉर कशासाठी आहे, ग्रामरसाठी. आता आपण या लेटरचं बघूया. सेंडर्स ॲड्रेस सांगितल्याप्रमाणे इथे आहे, जे की आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये बघितलं. त्यात एक लाईन ब्लँक सोडून टू द एडिटर, द टाइम्स ऑफ इंडिया, पुणे, मुंबई, इथे काही लिहू शकतो, नेम ऑफ द प्लेस. हा झाला. एक लाईन ब्लँक सोडा. इथे डेट टाकलेलं आहे, परत इथे डेट लिहिण्याची गरज नाही. सब्जेक्ट आपण केलं आहे रिक्वेस्ट टू ऑर्गनाईज, त्यांना आपण रिक्वेस्ट करतोय, रिक्वेस्ट टू ऑर्गनाईज वर्कशॉप ऑन सायबर क्राईम अवेअरनेस. या प्रकारे तुम्हाला काय द्यायचं आहे, सब्जेक्ट लिहायचं. ज्या सब्जेक्टसाठी तुम्हाला हाफ मार्क्स आहे. ओके. त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे स्टार्टिंग तुम्ही कशा प्रकारे करता, रिस्पेक्टेड सर किंवा मॅडमने स्टार्टिंग करायची. इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण डिअर सर किंवा डिअर फ्रेंड किंवा माय डिअर फ्रेंड या प्रकारे केली होती. त्यानंतर पुढे बघा आपण याचे आपण रिस्पेक्टेड सर और मॅडम. ओपनिंगचा पॅरेग्राफ, आय एम आदित्य तावडे, स्वतःची माहिती सांगायची आहे. अ स्टुडंट फ्रॉम पुणे, I want to request you to organize workshop on cyber crime awareness. तुमची ओळख करून द्या आणि कशाबद्दल म्हणजे सब्जेक्टचा येथे आधार घेऊन तुम्ही ते ओपनिंगचा पॅरेग्राफ तयार करू शकता. तर या लाईन्स पण बघा किती सिम्पल वेमध्ये आपण लिहिलं. यू हॅव गिवन हिअर युअर ओन, हू आर यू, I am Aditya Tawde, student from Pune. I want to request you to organize a workshop on cybercrime awareness. नेक्स्ट पॅरेग्राफ जो बॉडी ऑफ लेटर जो नेक्स्ट मिडल पॅरेग्राफ आहे तो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. सायबर क्राईम इज इन्क्रीजिंग. आता इथे तेच पॉईंट घेऊन कशामुळे तुम्ही त्याला ऑर्गनाईज करायला सांगताय. मग ते जे पॉईंट दिलं आहे की सायबर क्राईम वाढलेलं आहे दिवसेंदिवस. सायबर क्राईम इज इन्क्रीजिंग व्हेरी फास्ट. मेनी पीपल रिसीव फेक कॉल्स, मेसेजेस अँड लिंक्स. Some people lost money because they share their personal details. Students also use their internet a lot but do not know how to stay safe online. So this way you can short but sweet, you can make the middle paragraph. Then ending closing paragraph this way. This workshop will teach people the workshop. If you organize the workshop, what will happen or how the workshop will benefit the people or the students. This workshop will teach people about safe internet use, how to use safe internet, okay, strong password and not sharing OTP or bank details. Experts can guide us. Experts चांगल्या प्रकारे गाईड किंवा मार्गदर्शन करू शकतात on how to protect ourselves from online fraud. So this way you have third paragraph लिहिला. आता क्लोजिंग जसं आपण हाऊ इज ग्रॅनी वगैरे केलं होतं ते त्या लाईन्स इथे लिहू शकत नाही. आय काइंडली रिक्वेस्ट यू टू ऑर्गनाईज दिस वर्कशॉप फॉर स्टुडंट्स अँड द पब्लिक. ओके, थँक्यू. आता प्रत्येक हे झाल्यानंतर परत लाईन थँक्यू, युअर्स फेथफुली आदित्य तावडे. सो तुम्ही आता ठरवायचं आहे विच लेटर यू कॅन राईट, वेदर फॉर्मल ऑर इनफॉर्मल. या प्रकारे इथे आपण एक्स्ट्रा लाईन्स इथे काही लिहू शकत नाही. एक ऑफिशियल लँग्वेज यू हॅव टू यूज हिअर. सो या प्रकारे आपण एक बघितलेलं आहे फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरबद्दल. याचे बरेचसे लेटर जवळजवळ 10 ते 15 इम्पॉर्टंट लेटर्स फॉर्मल आणि इन्फॉर्मल या इझी लँग्वेजमध्ये त्याची PDF मी बनवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन चेकआउट करा आणि तुमच्या एक्झामची तुम्ही लेटर रायटिंगची प्रिपरेशन करू शकता. ओके, तो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.